भारताची रिझर्व्ह बँक एक महत्त्वाचा प्रस्ताव घेऊन पुढे आली आहे. ब्रिक्स देशांच्या डिजिटल चलनांना CBDC सेंट्रल बँक डिजिटल करन्सी एकमेकाशी लिंक करणे. याचा अर्थ काय? देशांमधील व्यापार, पर्यटन व्यवहार, क्रॉस बॉर्डर पेमेंट हे सगळं डॉलर न वापरता थेट डिजिटल चलनाद्वारे करता येईल. RBIने सुचवले आहे की हा प्रस्ताव 2026च्या ब्रिक्स परिषदेत अधिकृत अजेंड्यावर घ्यावा. विशेष म्हणजे ही परिषद भारत होस्ट करणार आहे. भारताचं डिजिटल चलन ई-रुपी डिसेंबर 2022 ही लॉन्च झाली आहे. आतापर्यंत 70 लाखहून अधिक याचे वापरकर्ते आहेत. ही एक ऑफलाईन पेमेंट सिस्टीम आहे. सरकारी सबसिडीसाठी प्रोग्रॅमेबल वापर याचा करता येतो. यामुळे भारत आपली डिजिटल ताकद जगासमोर मांडत आहे. अमेरिकेचा डॉलर हा आज जागतिक व्यापाराचा कणा मानला जातो. पण जर ब्रिक्स देशांनी डॉलर बाजूला ठेवला तर डॉलरचं वर्चस्व कमी होऊ शकतं. अमेरिकेची आर्थिक ताकद डळमळीत होऊ शकते.